आपण म्हणाले सत्ता मिळवण्यासाठी भाजपा कोणत्याही तऱ्हा जाऊ शकते, आपण असं म्हणालात. त्या ठिकाणी खास करून प्रकाश भाळसाकळे जे अकोटचे आमदार आहेत, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. आणि सेम परिस्थिती तीच आहे. माझ्या विधानसभेमध्ये हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना दुसऱ्या पक्षाचे युतीत नसताना दुसऱ्या पक्षाला तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलं आणि हे महाशय त्या ठिकाणी युतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये व्हिडिओ काढून मोकळे झाले होते. म्हणजे ते साठी बुद्धी नाठी आपण म्हणतो आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा. आणि त्यामुळे इकडे आता जेव्हा म्हणूनच विधानसभा जेव्हा झाली, दर्यापूरच्या विधानसभेमध्ये त्यांची मिसेस ज्या पत्नी त्या त्या ठिकाणी नगराध्यक्षा होत्या. परंतु आज भारतीय जनता पार्टीला फक्त 4,500 मतं नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला भाळसाकळेंच्या पत्नींना मिळाल्या आणि शिवसेनेचे उमेदवार आमचे त्या ठिकाणी 6,500 मतावर गेले. हा फरक त्या ठिकाणी आहे. कारण जनतेलाही कळतं की कोण काय कशा पद्धतीने राजकारण करते. गेले कित्येक वर्ष हे महाशय अशाच पद्धतीचं राजकारण करत आले आणि ही राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आपण कुठेतरी MIM बरोबर जरी गेलो तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मला वाटतं मी तर विनंती आता मला अक्षरशः या देशात RSS आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनाच आता विनंती करावी लागेल की ह्या राक्षसी महत्त्वाकांक्षाला कुठेतरी आपण आता आळा घातला नाही आज तर भारतीय जनता पार्टीचं पतन हे अटल.